नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात MH28। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकं काय आहे? कोण पात्रता असणार आहे? लाभ कोणाला मिळतो आणि सरकारची आताची स्थिती काय आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक महत्त्वाची अट सांगणार आहे मी। कर्जमाफी म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांनी घेतलेले बँक कर्ज पूर्ण किंवा थोडं माफ होणार जेव्हा दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारभाव घसरण यामुळे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही, तेव्हा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबद्दल सविस्तर माहिती सांगितली। कर्जमाफी कशी होणार, कोण पात्रता असणार आहे, निकष काय असणार आहे, याबद्दल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत परत एकदा बघा। त्यामध्ये जवळपास 1.5 लाख रुपयापर्यंत थकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊ शकतात। याच्या याद्या सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे आणि 30 जून पूर्वी जे शेतकरी थकीत आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हे कर्ज माफ होणार आहे। त्यासाठी काही महत्त्वाचे निकष सुद्धा सांगितले आहे। शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, राष्ट्रीयकृत बँक किंवा जिल्हा सहकारी बँक यांच्याकडून कर्ज घेतलेले असावे, ठराविक तारखेपर्यंत हा शेतकरी हा थकीत असावा, त्याच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक लिंक असणे हे गरजेचं आहे। याच्यामध्ये अपात्रता कोण असणार आहे? सरकारी कर्मचारी, आयात भरणारे मोठे शेतकरी आणि जास्त उत्पादन घेणारे शेतकरी यामध्ये अपात्रता असणार आहे। फक्त ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांना होणार आहे। याबद्दल सविस्तर माहिती दत्तात्रय भरणे काय म्हटले आपण समोर लाईव्ह बघूया। परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा मित्रांनो। चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूया। खरं तर माझ्याकडून मगाशी खरं ते राहिलं ते की आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यातील शेतकरी हा अडचणीत आहे। कधी पाऊस जादा पडतोय, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ पडतोय आणि शेवटी या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना पाठिंबा, त्या शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक कुठेतरी मदत म्हणून सरकारने पाठीमागं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि दिवंगत नेते अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी माझ्या राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं आणि आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सुद्धा होतं की शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफी सरकार निर्णय हा घ्यायचा आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने तुम्हाला माहिती परदेशी साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीला आपण एक काम दिलेलं आहे की साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये काय राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, की कर्जाची किती बाकी आहे, किती थक बाकी आहे, इतर काही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलं त्यांचं कर्ज आहे, ही सगळी माहिती संकलनाचं काम हे सध्या सुरू आहे। साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो अहवाल हा राज्य सरकारकडे येईल आणि अहवाल आल्यानंतर निश्चित प्रकारे साधक बाधक त्यावरती चर्चा होऊन कुठला निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून घेणं गरजेचं आहे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होईल यासाठी सगळं पाहून साधारणतः 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाईल। एक समितीचा अहवाल देखील प्राप्त झालेला होता, त्यांनी काय साधारण समितीचा अहवाल आपण साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो त्यांना टाइम बॉन्ड दिलाय, त्यांना की टाइम लिमिट की साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला तो समितीचा अहवाल तुम्ही द्या। त्यामुळे तो अहवाल साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला मिळत आणि साधारणतः 30 जून आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं वर्षाखेर हे 30 जून असतं। साधारण 30 जूनच्या अगोदर म्हणजे वर्षाखेरीच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल। रोहित पवारांनी अगोदरही शंका उपस्थित केली होती अजितदादांच्या अपघाताबद्दल। आजही त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलंय की जो वैमानिक आहे, पायलट आहे, यांनी जाणीवपूर्वक ते विमान दळवलं आणि हा अपघात घडवून आणलाय। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौकशी आदेश दिलेला आहे। कालच सुनेत्रा वहिनी, सुनील तटकरे साहेब, हसन मुश्रीफ साहेब, पारदादा पवार हे काल मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे। शेवटी कुठलाही विषय किंवा कुठलाही एखादा निर्णय किंवा कुठलंही भाष्य करणं, एखादा अहवाल आपण आल्याशिवाय आपण त्याबद्दल भाष्य करू नये। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी आणि केली जाईल हे आश्वासन सुनेत्रा वहिनी दिलेलं आहे। त्यामुळे त्या बाबतीमध्ये अधिक न बोलणं कधी उचित राहील। रोहित पवारांनी असंही म्हटलंय की अजितदादा इंडियातून बाहेर पडणार होते, त्यामुळे त्याच्यानंतर हा सगळा अपघात घडवून आणला अशी शंका त्यांनी उपस्थित केली। काही या बाबतीमध्ये